डॉक्टर आनंद कौसल्यायन यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचा हिंदी अनुवाद करून सामाजिक क्रांतीची पायाभरणी केली, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्री डॉक्टर वीरेंद्र कुमार यांनी केले आहे। बौद्ध प्रशिक्षण संस्थेच्या वतीने महान बौद्ध विद्वान डॉक्टर भदंत आनंद कौसल्यायन यांच्या 121व्या जयंतीनिमित्त नवनिर्मित महाचैत्य स्तूप आणि 28 बुद्ध मूर्तींचा लोकार्पण सोहळा सोमवारी कामठी रोडवरील खैरी बुद्धभूमी महाविहार येथे पार पडला। या समारंभाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते। अध्यक्षस्थानी पत्ता मेत्ता संघाचे अध्यक्ष भदंत संघरत्न मानके होते। डॉक्टर वीरेंद्र कुमार म्हणाले की केंद्र सरकार बौद्ध वारसा जपण्यासाठी कटिबद्ध आहे। थायलंड, व्हिएतनाम आणि मंगोलिया येथे भगवान बुद्धांच्या पवित्र अवशेषांच्या दर्शनासाठी उसळलेली गर्दी बुद्धांच्या विचारांची जागतिक शक्ती दर्शवत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। ॲडव्होकेट सुलेखा कुंभारे यांनी बौद्ध प्रशिक्षण संस्थेने 100 कोटी रुपयांचा भव्य विकास आराखडा तयार करावा असे आवाहन केले। डॉक्टर नितीन राऊत यांनी आपल्या भाषणात बुद्धभूमीचा जागतिक पातळीवर विकासासाठी केंद्रीय मंत्र्यांकडे विशेष निधीची मागणी केली।